तर सखींनो, तुमचं स्वागत आहे पुन्हा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण अंडा मसाल्याची रेसिपी बनवणार आहोत। तर त्याच्यासाठी काय काय तयारी लागते ते मी तुम्हाला दाखवते। तर इथे मी 4 अंडी उकळून घेतलेली आहेत आणि मसाला तयार करण्यासाठी 3 मोठे कांदे चिरून घेतलेले आहेत, कढीपत्ता आहे, कोथिंबीर आहे, आलं घेतलं आहे कट करून, एक मोठा टोमॅटो आहे आणि दही आहे। आणि मसाल्यांमध्ये आपले घरचेच नेहमीचे बेसिक मसाले आहेत। हळद घेतले अर्धा चमचा, 1 चमचा गरम मसाला आहे, 1.5 चमचा लाल तिखट आहे आणि 1 चमचा धने पावडर आहे। तर चला आपण मसाला भाजून घेऊया। इथे आपली कढई गरम झाली, 1 चमचा मी तेल टाकले कढईमध्ये। आता आपण त्याच्यामध्ये कांदा टाकून घेऊया। आणि कांदा असा छान लालसर भाजायचा आहे। कांदा थोडासा सॉफ्ट झाला की त्याच्यामध्ये आपण अद्रक टाकून घेऊया, टोमॅटो टाकूया आणि सगळे एकदा मिक्स करून घेऊया। ह्याचं तुम्ही कच्चं वाटण पण करू शकता न भाजता, पण भाजून केलं तर ग्रेव्ही खूप छान होते। आणि कच्चं वाटण केले की ते वाटण भाजायला खूप वेळ लागतो, कारण त्याचा कच्चा वास जाण्यासाठी आपण त्याला छान असं भाजून घेतो। पण जर अगोदरच थोडंसं असं तुम्ही मसाला जर हा सगळा भाजला तर ग्रेव्ही खूप छान होते। छान मसाला तयार झाला आहे, सगळं सॉफ्ट झालं आहे। अशा प्रकारे छान असं भाजून घ्यायचं आहे हे सगळं। आता मी इथे दुसरी कढई तापायला ठेवते। हा जो आपला मसाला आहे तो थंड झाला की आपण वाटून घेणार आहोत। कढईमध्ये 1-1.5 चमचा तेल टाकूया आणि हे आपण अंडी बॉईल करून घेतले त्याला अशा जरा आपण चिरा पाडून घेऊ। आपण आता एक एक अंडं ह्याच्यामध्ये टाकूया। आणि ह्याच्यामध्ये थोडीशी हळद, थोडंसं लाल तिखट टाकायचं आहे। आता आपण अंडी काढून घेऊया। त्याच कढईमध्ये मी आणखीन थोडंसं तेल घेते। हा जो आपला मसाला आहे तो थंड झालेला आहे, तो आपण बारीक वाटून घेऊया। हा बघा, मी मसाला बारीक असा वाटून घेतलाय, पाणी न टाकताच वाटलाय। पाण्याची गरज लागत नाही, पण जर लागलंच तर 1-2 चमचेच टाका, जास्त पाणी टाकू नका। आता हा मसाला आपण तेलामध्ये टाकूया। छान असा सगळा मसाला तेलामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे। असं दह्यामध्येच मिक्स करून घ्यायचं आहे सगळं। हे बघा, छान असं आपण दह्यामध्ये सगळं मिक्स करून घेतलंय। आणि हा जो मसाला तयार केलेला आहे तो ह्याच्यामध्ये टाकायचा आहे। आता आपण ह्याला झाकून ठेवूया, म्हणजे तेल सुटेल त्याला। आता आपण बघूया आपला मसाला तयार झालाय का। आणि हे जे पाणी होतं मसाल्याचं ते मी गरम पाणी टाकून मिक्सरचं सगळं हे पाणी धुवून घेतलंय। मसाला आपला जो मिक्सरला चिकटलेला होता तो, ग्रेव्हीला एक उकळी आली आहे छान अशी। तर आता आपण ही जी अंडी फ्राय करून घेतलेली आहेत ती एक एक टाकूया। फ्राय करून घेतली ना की खायला पण चवीला छान लागतात। आणि जर फ्राय न करता तुम्ही टाकलं तर अंड्याला जास्त काही चव लागत नाही। त्याच्यामुळे तुम्ही अशीच एकदा ही रेसिपी बनवून बघा। खूप बघूया आपली ग्रेव्ही तयार झाली का। हे बघा, छान अशी आपली ग्रेव्ही तयार झाली आहे। कोथिंबीर टाकून घेऊया आपण ह्याच्यावर। हा पहा, आपला अंडा मसाला छान टेस्टी चमचमीत मस्त असा अंडा मसाला आहे। रेसिपी एकदा बनवून बघा, खूप आवडेल। आणि तुम्हाला रेसिपी कशी वाटली ती मला कमेंट करून सांगा। माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि फेसबुक पेजला फॉलो करायलाही विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।